नमस्कार, सुदर्शन न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। कोपरगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन पार पडला। यावेळी अध्यक्षस्थानी पद्मकांतजी कुदळे होते व विद्यार्थ्यांना कोपरगावचे तहसीलदार मान्य प्रशांत खेडेकर साहेब यांनी मार्गदर्शन केले। आणि हे स्वतःपासून मनापासून वाटायला पाहिजे, मला अधिकारी व्हायचे किंवा मला हे करायचं, मला डॉक्टर व्हायचे, मला वकील व्हायचे। हे जर मनापासून वाटलं, आता सरांनी सांगितलं की घोडा आपण पाण्यावरती नेऊ शकतो, पण पाण्यापर्यंत ते पाणी प्यायचं का हे त्याने ठरवायचं। तसं आम्ही, तुम्ही असतील, तुमचे पालक असतील, तुमच्या घरचे असतील, शिक्षक असतील, बाहेर दरवाजा किती रेटर असतील तरी त्याला तो दरवाजा उघडणार नाही। पण तुम्ही जर आतून ठरवलं कडी उघडायची तर खूप कमी श्रमामध्ये तो दरवाजा। सर्वांना एकंदरीत पुढची तुमची कारकीर्द चांगली राहील याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि एक शेर ऐकवतो आणि मी थांबतो। जन्नत के महलों में हो महल आपका, ख्वाबों की वादियों में हो शहर आपका। जन्नत के महलों में हो महल आपका, ख्वाबों की वादियों में हो शहर आपका। सितारों के आंगन में हो घर आपका, और दुआ है कि सबसे खूबसूरत हो आने वाला कल आपका, सबसे खूबसूरत हो आने वाला कल आपका। थैंक यू। सर अशा सगळे पिक्चर असतील त्याच्यामधून चांगले विचार तुम्ही सर्वांनी घ्यायचे। सैराट पिक्चर बघून वेड्यासारखं काहीतरी उचलण्यापेक्षा त्याच्यामधून चांगलं काहीतरी विचार आपण सर्वांनी घ्यावे। तो जो हिरो त्याच्यामध्ये असतो तो व्यसन करत नाही, ती ही गोष्ट फक्त आपण घ्यावी। जे काही पुढच्या गोष्टी आहेत, प्रपंच आला सर्व वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येतात, या गोष्टींपासून आपण सर्वांनी लांब राहावं। आणि जे आपल्या मनामध्ये ध्येय आहे, आपल्याला कुठलं करिअर करायचे, कुठल्या परीक्षेमध्ये पास व्हायचे, कुठल्या देशामध्ये शिकायला जायचे, कुठल्या एका पदावर जायचे, या गोष्टींचा सर्वप्रथम आपण सर्वांनी विचार करावा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे, एवढं मी आपल्या सर्वांना सांगेन। आणि आपण सर्वच गुणवंत आहात, पण आता आपण सर्वजण बघितलं, लहानपणापासून आपण बघतोय का पहिलीमध्ये असताना आपल्याला विचार येतो, आपण दुसरीमध्ये गेलो, दुसरीमध्ये असल्यानंतर चौथीमध्ये गेलो, पाचवीमध्ये गेलो, आम्ही 10वी गेलो, हे सगळे विचार करण्यामध्ये असतात। पण त्या काळामध्ये आपले पालक असतील, आपले शिक्षक असतील, यावेळेस आपल्याला धीर देण्यासाठी आपल्याकडनं काही चुका होत असतील त्याच्यामधून तुम्हाला सुधारण्यासाठी चान्स देत असतात। पण जे 10वी आता 12वी आपण होतोय त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य चालू होतं आणि आपण आपल्या पायावर उभं राहून आपले निर्णय घ्यायला सुरुवात करतो। इथून पुढे चुका होऊ द्यायच्या नाही, अशा पद्धतीने आपण काम करा आणि एक चांगल्या प्रकारचं जे काही यश आपल्याला संपादन करायचं, ज्या काही ठिकाणावर जायचंय याचा प्रयत्न आपण करावा, एवढी शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो। आणि आपल्या पालकांचं, आपल्या शिक्षण संस्थेचं आणि आपल्या तालुक्याचं नाव आपण सर्वांनी जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी उज्ज्वल करावं, अशी शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। यावेळी मान्य आशुतोष दादा काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। धन्यवाद। सुदर्शन न्यूज, कोपरगाव।